राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्या. समितीची स्थापना झालेली होती. 2 सप्टेंबर 2023 191 दिवस संशोधन केलेले आहे या समितीने. एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी 2 विधेयकाद्वारे घटनादुरुस्ती करण्याची शिफारस केली. पहिलं विधेयक होतं राज्यसभा आणि लोकसभा एकाच वेळी निवडणुका घटनादुरुस्तीसाठी राज्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही. दुसरं विधेयक होतं नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लोकसभा व राज्यसभा झाल्यावर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. यासाठी किमान अर्ध्या राज्याची मंजुरीची आवश्यकता असेल. राज्यघटना कलम 82A लोकसभा व राज्य विधानसभा निवडणूक 82A हे लक्षात ठेवा. कलम 224A मनपा नगरपंचायत आणि पंचायत निवडणुकावरील 2 कलमे राज्यघटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत नालसाने सप्टेंबर 2024 मध्ये 27 राज्य UTमध्ये तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालय येथे आयोजित पहिले लोक अदालत आहे. 1982 गुजरात विधी सेवा प्राधिकरण कायदा 1983 हे विधेयकाचा दर्जा भेटलेला आहे. रचना न्यायिक अधिकारी अध्यक्ष, 1 वकील, 1 सामाजिक कार्यकर्ता. सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कामगाराची जात आधारित विभागणी असंवैधानिक असल्याचा निकाल ऑक्टोबर 2024 मध्ये दिला. आतिशी मार्लेना दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री, एकूण 8व्या महिला CM. सुषमा स्वराज BJP, शीला दीक्षित काँग्रेस, आतिशी मार्लेना आप. दिल्लीच्या सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री. मतदारसंघ कालकाजी. ऑक्सफर्ड विद्यापीठातून PG आणि शैक्षणिक संशोधन पूर्ण केलेले आहे. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 ऑक्टोबर 2024च्या जागा आहेत 90, BJPच्या आहेत 48 आणि काँग्रेसला भेटलेल्या होत्या 37. मुख्यमंत्री झालेले आहेत नायब सिंह सैनी. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 ऑक्टोबर 2024 जागा आहेत 90, JKNC 42, BJP 29. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. आता तेलंगणामध्ये अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणार. तेलंगणा बघा बिहार, आंध्र प्रदेश नंतर जात आधारित जनगणना करणारे 3रं राज्य ठरलेले आहे. कोणतं? बिहार, आंध्र प्रदेश आणि नंतर तेलंगणा आहे. KK दारूवाला यांचे निधन झालेले आहे. ते माजी IPS अधिकारी आहेत आणि इंग्रजी लेखक आणि ड्रॉमध्ये त्यांनी काम केलेले आहे. साहित्य म्हणून अंडर ओरियन आणि ऑपरेशन इन एप्रिल पुस्तकाचे UP सरकारचा पुरस्कार भेटलेला आहे. द कीपर ऑफ द डेड काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता आणि त्यांना पद्मश्री पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक बघा 6वी क्वाड परिषद आहे जी 2024 मध्ये अमेरिका येथे भरली होती. आता क्वाड देशामध्ये कोणत्या कोणत्या देशाचा समावेश होतो ते बघा. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया सर्व देशाचे पंतप्रधान उपस्थित होते. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 WIPO दरवर्षी प्रकाशित करते. भारताचा रँक आहे 39वा आणि टोटल देश होते 133. त्याच्यामधले टॉपचे देश आहेत स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका. कुमारा दिसानायके श्रीलंकेचे राष्ट्रपतीपदी त्यांची निवडणूक झाली. ते मार्क्सवादी नेते आहेत. युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजे UPU 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आली. स्थापना आहे 9 ऑक्टोबर 1874. मुख्यालय आहे बर्लिन, स्वित्झर्लंड. भारत 1976 मध्ये UPU मध्ये सामील झाला आहे. क्वॅडिया सेनबॉर्न मॉस्कोचे पहिली महिला राष्ट्राध्यक्ष ज्यू धर्मीय आहे. 2007 मध्ये हवामान बदलासंदर्भात हवामानाला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित केले. 21वी आसियान भारत शिखर परिषद 2024 स्थळ आहे व्हिएन्ना, लाओस. PDR 2025 मध्ये आशियान भारत पर्यटन वर्ष. जागतिक भूक निर्देशांक बघा GHI 2024-2006 पासून ऑक्टोबरमध्ये प्रकाशित केला जातो. संस्था आहे कॉन्व्हेक्स वर्ल्ड वाईड वेल्थ हंगर. भारत 105वा रँक आहे. 127 गुण आहे 27.3. 2023 मध्ये 111वा रँक होता. आता शेवटचे देश आहे 127 आहे सोमालिया, 126 आहे येमन, 125 आहे चाड. शिंगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान. पक्ष आहे लिबरल डेमोक्रेटिक पक्ष. आता कोणता पक्ष आहे जपानचे आहेत? शिंगेरू इशिबा लिबरल डेमोक्रेटिक पक्ष.
23वी SCO सरकार प्रमुख परिषद आहे 2024, इस्लामाबाद पाकिस्तान। परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर। UE समिट ऑफ द फ्युचर 2024 न्यूयॉर्क, भारताचे पंतप्रधान सहभागी। ऑस्ट्रेलिया बघा, बालकासाठी सोशल मीडिया वापरासाठी किमान वय लागू करणारा देश आहे। ऑपरेशन सद्भावना आहे। भारताने व्हिएतनाम $1 दशलक्ष मदत केलेली आहे। मलेशिया शाह आलम स्टेडियम सुरक्षेच्या कारणास्तव पाडणार। रामोजी फिल्म सिटी जे हैदराबादला आहे ना, त्यांची जी स्थापना जी केली होती रामोजी, त्यांचे निधन झालेले आहे। त्यांना पद्मविभूषण पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले होते 2016ला। सिंगापूर नवीन गृह निर्माण विकासासाठी 181 वर्ष जुन्या हॉर्स रायसिंग बंद करून ती जागा वापरणार। आता महाराष्ट्रामध्ये बघा, DMIC बिडगिन औद्योगिक क्षेत्र उद्घाटन सप्टेंबर 2024, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। हा प्रकल्प मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड कार्यक्रमाचा भाग आहे। उद्घाटक आहेत नरेंद्र मोदी आणि क्षेत्र आहे 7,855 एकर। आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना 20 सप्टेंबर वर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला। राज्यात 1000 नामांकित विद्यालयामध्ये केंद्र स्थापन करणार। प्रतिवर्षी 150 युवक युवतींना मोफत प्रशिक्षण देणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्टार्टअप योजना सुरुवात आहे 20 सप्टेंबर 2024 वर्धा। उद्घाटक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। महिलाच्या स्टार्टअपच्या ना निधी व आर्थिक पाठबळ 100 कोटी निधी, 100 कोटी स्टार्टअप ना 25 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य। पुणे विमानतळ लोहगाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले असून प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। आता पोहरादेवी जिल्हा आहे वाशिम, बंजारा विरासत नगारा वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। राज्यातील खेळाडूसाठी पारितोषिक रकमेत वाढ। ऑलिम्पिक पॅरालिम्पिक सुवर्ण पदक 5 कोटी, रौप्य पदक 3 कोटी, कांस्य पदक 2 कोटी, 5, 3, 2। एशियन गेम्स आहे सुवर्ण 1, रौप्य 75 लाख आणि कांस्य आहे 50 लाख। राज्य सरकार हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन, विशेष धोरण आणणारे देशातील पहिले राज्य। 1,60,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित। अभिजित मराठी भाषा संवर्धन सप्ताह आहे 3 ते 9 ऑक्टोंबर आणि अगोदर एक आपण वन सप्ताह बघितला होता जो आहे 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबरपर्यंत। मराठी भाषा विद्यापीठ आहे रिद्धपूर अमरावती। विधानसभा निवडणुका बघा महाराष्ट्रातल्या घोषणा झालेली आहे 15 ऑक्टोंबर 2024 आणि मतदान होणार होते 20 नोव्हेंबर एका टप्प्यामध्ये। ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे पद एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी असे नाव देण्यात आलेले आहे। कोणते? ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी। सरपंचाच्या मानधनात वाढ झालेली आहे 3 वरून 6, म्हणजे जे मानधन असं दिले ना 3, 4, 5 ते लोकसंख्यानुसार असतं। तर उपसरपंचाचं पण मानधन वाढलेलं आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे। परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी, वीर शिरोमणी महाराज प्रताप आर्थिक विकास महामंडळ राजपूत समाज। कोतवाल मानधनामध्ये वाढ झालेली आहे 15,000 करण्यात आलेले आहे। भारतीय खेळ प्राधिकरण साईला आकुर्ली मुंबई मालाड वाढवण येथे जागा प्रदान। संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ सोनार समाज बघा। श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ आर्य वैश्य समाज। जैन समाज आर्थिक विकास महामंडळ जैन समाज। संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ बारी समाज। निळगव्हाण मालेगाव जिल्हा नांदेड डाळिंब इस्टेट स्थापन। वडखेल परळी जिल्हा बीड सीताफळासाठी बीड आहे। नाशिक साठी डाळिंब। चंद्रपूर भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय। आता बघा नाशिकला डाळिंब, बीडला सीताफळ, चंद्रपूरला भाजीपाला संशोधन केंद्र। टेंबू उपसा योजना या सिंचन योजनेत स्वर्गवासी अनिल भाऊ बाबर यांचे नाव देण्यात आलेले आहे। कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव हे तेव्हा एक्सपायर झाले होते तेव्हाच देण्यात आलं होतं बरं का नाव रतन टाटा यांचं। डॉपी वेगुपाल निधन आहे। देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे 50,000+ हृदय शस्त्रक्रिया केलेली आहे। 1994 मध्ये भारतातील पहिले पेसमेकर आणि हृदय प्रत्यारोपण आणि 1998 पदवीभूषण। आर्थिक बघा 20वी सागरी राज्य परिषद गोवा सप्टेंबर 2024 मध्ये। भारतीय राज्य सापेक्ष आर्थिक कामगिरी अहवाल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने 1960 ते 61 मध्ये।
1924 पर्यंत अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालात राज्याच्या आर्थिक कामगिरीमध्ये लक्षणीय असमानता अधोरेखित करण्यात आली। महाराष्ट्राचा GDP चा वाटा 13.3%, MH 13.3%, TNA 8.9%, UP 8.4%, कर्नाटक 8.2%। सर्वात जास्त दरडोई उत्पन्न आहे सिक्कीम, गोवा, दिल्ली। सर्वात कमी दरडोई उत्पन्न आहे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश। PM E-ड्राईव्ह योजना, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करणे आणि भारतात EV मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमचा विकास करणे। EMSP ही योजना या योजनेत समाविष्ट करण्यात आली। कालावधी आहे 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026। मेक इन इंडिया 10 वर्ष पूर्ण, भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे। उत्पादन उद्दिष्टे बघा त्यांची, उत्पादन क्षेत्राचा विकास 12 ते 14% वाढवणे, 2025 पर्यंत 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार, 2025 पर्यंत GDP मध्ये उत्पादन क्षेत्र योगदान 25% पर्यंत वाढवणे। कोलकाता ट्राम सेवा बंद, 151 वर्षानंतर 24 फेब्रुवारी 1873 मध्ये घोड्याने ओढवलेली ट्राम सुरू केली आणि 27 मार्च 2002 मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्राम कार सुरू। कृषी मंत्रालय अंतर्गत असलेल्या सर्व 18 केंद्र पुरस्कृत योजनेचे रूपांतर PM राष्ट्रीय कृषी विकास योजनेत आणि कृषी उन्नत योजनात या 2 योजनेमध्ये करण्यात आलेले। एकूण किती योजना होत्या? 18 होत्या, जे केंद्र पुरस्कृत होत्या। PMRKVY यामध्ये मृदा आरोग्य व्यवस्थापन, पाऊस आधारित क्षेत्र विकास, कृषी वनीकरण, पीक विविधीकरण। कृषी उन्नत योजना बघा, अन्न सुरक्षा आणि कृषी स्वयंपूर्णता। भारतातील पहिले नमो भारत रॅपिड रेल्वे 16 सप्टेंबर 2024 रोजी भुज अहमदाबाद मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। जुने नाव होते वंदे मेट्रो। कमाल वेग आहे 130 km/h। हे 14वी महारत्न कंपनी आहे। 1 मे 2010 मध्ये स्थापना झाली होती आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी मालकीची कंपनी आहे। 4थी ग्लोबल आर इन्व्हेस्ट, गांधीनगर, गुजरात। अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी गुंतवणूकदार आणि संशोधक धोरणकर्ते एकत्र। बायो E3 धोरण, स्मार्ट प्रथिने उत्पादनास मुख्य क्षेत्र प्राधान्य देणे, नेट झिरो कार्बन इकॉनॉमी साध्य करणे। आदेश बघा, आपत्कालीन संदेशनासाठी अलर्ट सिग्नल 30 सेकंद आणि स्वय रीड आउटसाठी 15 सेकंद टिकले पाहिजे। वर्ल्ड फूड इंडिया 2024 नवी दिल्ली येथे भारतातील पहिला CO2 मिथेन पायलट प्लांट अनावरण पुणे येथे झालेले आहे। थर्मॅक्स कंपनी आणि IIT दिल्ली यांनी चालू केला। शंकएअर भारतातील सर्वात नवीन विमान कंपनी। आसाममध्ये बघा, ऑक्टोबर 2024 मध्ये 8 उत्पादकांना GI टॅग। आता रतन टाटा यांचे निधन झालं, त्यांच्याविषयी माहिती बघा। त्यांचा जन्म झाला होता 28 डिसेंबर 1987। इथं काही चुकलं असेल डेटमध्ये। मृत्यू बघा 9 ऑक्टोबर 2024 मुंबई। पूर्ण नाव आहे रतन नवल टाटा। कार्नल विद्यापीठ अमेरिका, आर्किटेक्चरमध्ये पदवी। 1961 मध्ये टाटा स्टीलमधून काम सुरू। 1991 मध्ये 2022 टाटा समूह अध्यक्ष होते। 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण, 2006 मध्ये महाराष्ट्र भूषण, 2008 मध्ये पदवीभूषण आणि 2021 मध्ये आसाम भूषण। 2 पद्म भेटले ते, पदवीभूषण आणि पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण। NPS वात्सल्य बघा, अल्पवयीन बालकासाठी नवीन पेन्शन योजना। खाते उघडण्यासाठी 1000 रुपये, चालू ठेवण्यासाठी दरवर्षी 1000 रुपये। 18 वर्ष झाल्यावर हे खाते आपोआपच राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम खात्यात रूपांतरित होते। 60 वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळते। FRDA चे नियंत्रण करते। परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर कार्ड दिले जाते। सिंधू संस्कृतीचा शोध 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत या शोध लागून। आणि आता हडप्पा संस्कृती अवशेष सापडले आहेत गुजरातमध्ये। 20 सप्टेंबर 1924 रोजी जॉन मार्शल यांनी घोषित केले। भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये सिंधू संस्कृती आहे। 1921-22 साली दया राम शहानी यांनी प्रथम उत्खनन केले। आता PM जनजाती उन्नत ग्राम अभियान बघा कधीची आहे 2 ऑक्टोबर 2024 मध्ये हरिबाग, झारखंड। उद्घाटक आहेत नरेंद्र मोदी। 30 राज्य आणि UT मध्ये सर्व आदिवासी बहुसंख्य गावामध्ये। आदिवासीची जे रिलेटेड योजना असते ते खास करून लक्षात ठेवा। 63,000 गावे आणि 5 कोटी आदिवासी लोकांना फायदा। 25 हस्तक्षेप, 17 मंत्रालय आणि 705 आदिवासी समुदाय। आणि कालावधी बघा 5 वर्ष। खर्च आहे 79
79,156 कोटी. नॅशनल हेल्थ अकाउंट इस्टिमेट 2021 ते 22 मध्ये रुग्णाच्या खिशातून आरोग्य खर्च घटला आहे, तर सरकारचा हिस्सा 40.8% वरून 48% पर्यंत वाढला आहे. जल ही अमृत योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची आहे. कार्यक्षम पाणी व्यवस्थापन चालना अमृत 2 अंतर्गत. अभिजात भाषा दर्जा बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली 5 भाषा आहेत. यांना 5 भाषांचा दर्जा भेटलाय. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली म्हणजे ABPPM. आतापर्यंत एकूण 11 भाषांना दर्जा देण्यात आला. मराठी भाषेतील समिती बघा 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे समिती होती आणि फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा समिती होती ज्ञानेश्वर मुळे. जर सध्याच्याला 24ची जर समिती विचारली तर ज्ञानेश्वर मुळे हे लक्षात ठेवा. रंगनाथ पठारे सर्वांना माहीत आहे, पण आयोग इथं फिरू शकतो की केंद्राकडे पाठपुरावासाठी जर म्हटली तर ज्ञानेश्वर मुळे समिती आहे. स्वच्छ भारत मिशन 10 वर्ष पूर्ण. सुरुवात बघा 2 ऑक्टोबर 2014 मध्ये झाली होती आणि 2021 मध्ये म्हणजे 2.0 सुरू झाला होता. राज्य अन्न सुरक्षता निर्देशांक 2024 बघा केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर टॉपचे राज्य. फेरा पोर्टल सप्टेंबर 2024 मध्ये FSSAI ने अन्न सुरक्षा प्राधिकरणाला सूचित करण्यासाठी फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट पोर्टल विकसित केले. भारतीय कला महोत्सव सप्टेंबर 2024 सिकिंद्राबाद. उद्घाटक आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ईशान्य क्षेत्र विकास महामंडळ व सांस्कृतिक मंत्रालय कार्यालय. आवाज सखी मोबाईल ॲप ऑक्टोबर 2024. सरकारने PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा विस्तार करण्यासाठी कच्च्या घराचे सर्वेक्षण करणे. ईशान्य राज्य आहेत UT. मैदानी भाग आहेत 1.20 लाख, डोंगराळ भाग आहेत 1.30 लाख. शौचालय अतिरिक्त मदत आहे 12,000. राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2024. संकल्पना आहे ॲनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी. निजुत मोइना योजना आहे आसामची बालविवाह विरोधात. निजुत मोइना. इंडिया इन्स्टिट्यूशन ऑफ स्किल्सचे मुंबई येथे उद्घाटन झालेले आहेत. नरेंद्र मोदींनी केलेले आहे. कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार आणि रतन टाटा IAS सहकार्य. आता विद्या समीक्षा केंद्र पुणे. उद्घाटक पण नरेंद्र मोदीच आहेत. डेटा संचलित प्रशासनासाठी शिक्षणात क्रांती घडवणे. पहिले विद्या सक्षमीकरण केंद्र आहे गुजरात. आता पर्यावरणाच्या न्यूज बघा. भारतीय जागतिक शिखर परिषद, पर्यावरण जागतिक शिखर परिषद आहे. जैवविविधता CBD COP19 आहे कॅली कोलंबिया. हवामान बदल UNFCCC COP29 बाकू अझरबैजान. आणि वाळवंटीकरण विरोधी आहे UNCCD COP16 रियाद सौदी अरेबिया. प्लास्टिक प्रदूषण करार वाटाघाटी आहे दक्षिण कोरिया. 19ची झाली आहे कॅली, 29वी झाली आहे बाकू आणि 16वी झालेली आहे रियाद. वाळवंट म्हणलं तर 16, हवामान म्हणलं तर 29 आणि जैवविविधता म्हटलं तर 19. जैवविविधता 19, हवामान 29, वाळवंटीकरण 16. ऑक्सिजन बर्ड पार्क अमृत महोत्सव पार्क बघा नागपूर. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उद्घाटन केले. नागपूर हैदराबाद महामार्गच्या बाजूने NHAI ने विकसित केलेला पर्यावरणीय उपक्रम आहे. यामध्ये ऑक्सिजन उत्पादन, झाडे, वायू प्रदूषणाचा सामना करणे. बायो राईड स्कीम सप्टेंबर 2024 आहे. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढवणे. 2030 पर्यंत $300 अब्ज जैव अर्थव्यवस्था बनवणे. विकसित भारत 2047 विजन साध्य करणे. परमरुद्र सुपर कॉम्प्युटर अनावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे, दिल्ली, कोलकाता येथे तैनात. भारत जेन AI जनरेटिव्ह उपक्रम विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय. जगातील पहिली सरकारी अनुदानित मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल प्रकल्प. सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता संबोधित करणे. भारतातर्फे खोपऱ्या रोगाचे निर्मूलन झालेले आहे. भारतातील पहिले व्यापक कॅन्सर मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल. भारतीय लोकसंख्येनुसार वैयक्तिक कर्करोग उपचार प्रोटोकॉल सक्षम करणे. जेजुरी बायोपॉलिमरसाठी भारतातील पहिली प्रात्यक्षिक सुविधा. जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत उपाय. संरक्षण व अंतरिक्ष. अमेरिका इस्रायलला स्वतःची थाड ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देणार. ओलेग कोनोनेको रशियन अंतराळवीर आहे ज्याने सर्वाधिक काळ
1111 दिवस राहणारे व्यक्ती आहेत, म्हणजे 1111 दिवस ते वरी राहिलेले होते. सलग 374 दिवस अंतरिक्षमध्ये घालवणाऱ्या ओलेगा कोनेन्को आणि निकोलाई चब हे रशियाचे सोयुझ MS-25 या यानाद्वारे पृथ्वीवर परतले. एस परमेश भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक, रॉबोटिक मल्टी युनिटी लॉजिस्टिक इंटरप्रिमेंट. भारतीय लष्कराने 2024 मध्ये उंचीवर वापरासाठी 100 रोबोटिक म्यूल समाविष्ट केले. अमृत मोहन बघा सशस्त्र सीमा दलाचे नवे प्रमुख आहेत. इस्रो इन स्पेस NSLI यांनी गैर सरकारी संस्थेबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरण करार. ऐक्य सराव बघा आपत्ती व्यवस्थापनासंबंधी आहे. शुभांशु शुक्ला हा X-4 मिशनचे पायलट. अभेद आहे DRDO आणि IIT दिल्लीने लाईट वेट बुलेट प्रूफ जॅकेट. अभेद बघा त्याचं नावच आहे अभेद. व्हाईस ॲडमिरल आरती शरीन आर्म्ड फोर्सच्या मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला DG ठरलेल्या आहेत. मालाबार 2024 आहे. क्वाड देशाचा आहे. विशाखापट्टणम भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. विशाखापट्टणम येथे सराव झालेला आहे. लॅप्सिक मिशन इस्रोने चांद्र शोध मोहिमेला मान्यता दिली. ही भारताची 5वी मोहीम आहे. या मोहिमेला जपानच्या JEXAने सहकार्य केले. हानले लडाख येथे जगातील सर्वात उंच आणि आशियातील सर्वात मोठे अमेझिंग चेरेनकोव्ह दुर्बीणचे अनावरण. शक्तिसॅट मिशन बघा स्पेस किडीज इंडिया या एरोस्पेस स्टार्टअपने शक्तिसॅट मिशन सुरू केले. पुरस्कार व पुस्तके बघा मिथुन चक्रवर्ती दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. आणि 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी दिलेला आहे. 54वे विजेते आहेत. पूर्ण नाव आहे गौरांग चक्रवर्ती. FTII मधून शिक्षण, नक्षलवादी चळवळीत सहभाग, राजकीय 2014-16 मध्ये तृणमूल काँग्रेस, 21 मध्ये BJP आणि 24 मध्ये पद्मभूषण त्यांना भेटलेला आहे. शास्त्री रामानुज पुरस्कार हे अलेक्झांडर डन. अमेरिका हा पुरस्कार 32 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना देते. नोबेल पुरस्कार 2024चे बघा वैद्यकीय आहे व्हिक्टर ॲब्रेस अमेरिकेचे. गॅरी रुवनकुन अमेरिका. कार्य आहे मायक्रो RNAचा शोध आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्टेशन जनरेशन्स. भौतिकशास्त्र आहे फिजिक्स जॉन हॅफिल्ड अमेरिका. जेफ्री हिटन ब्रिटन कॅनडा. कार्य आहे आधुनिक कृत्रिम न्यूरल ANN आणि मार्शिल लर्निंग ML. वित्त ओपन औषध OpenAI या क्षेत्रावर आधारित. आता रसायनमधले बघा डेव्हिड बेकर अमेरिका. डेव्हिस हॅस्बिस ब्रिटन. जॉन जम्पर अमेरिका. कार्य आहे डेव्हिस बेकरचं. साहित्य बघा लेखिका हाँगकाँग दक्षिण कोरिया आणि पहिली आशियाई आहेत. द व्हेजिटेरियन या कादंबरीला 2016चा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार. शांतता आहे निहाद हिंदाको जपान. कार्य आहे हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब स्फोटातून वाचलेल्या एक संघटना स्थापन करून कार्य. अर्थशास्त्राचे भेटलेला डॅरेन एलोमूल. सायमन जॉन्स जेम्स रॉबिन्स अमेरिका. कार्य आहे संस्था कशा तयार होतात, समृद्धीवर परिणाम. मिद्रो पुरस्कार पृथ्वीच्या परिसंस्थेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. अभिनेता चिरंजीवी बघा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नृत्यासाठी योगदानाबद्दल. सर्वोत्कृष्ट पर्यावरण गाव आहे भारत सरकार पर्यटन मंत्रालय करत दापोली रत्नागिरीचे. एस सोमनाथ इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल फेडरेशनच्या वर्ल्ड स्पेस पुरस्कार. चंद्रयान मोहीम 3 मध्ये होते यांचा समावेश. नोएल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झालेले आहेत. 45वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा बुडापेस्ट हंगेरी. भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत स्लोव्हेनियाच्या गुणांनी पराभव केला. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत अझरबैजानच्या या फरकाने पराभव केला. भारताने प्रतिष्ठित प्रिदाविश्ली चषक जिंकला. पुरुष संघ आहे विविध गुजराती आर प्रज्ञानंद पेताला हरिकृष्ण डी गुणेश अर्जुन इरिगोसी. महिला संघ आहे दिव्या देशमुख डी हारिका तानिया सचदेव वैशाली रमेश बाबू वंतिका अग्रवाल. फिडे संघटनेतर्फे आयोजित स्पर्धा द्विवार्षिकी होती. भारताने आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. स्थळ आहे हुल्लूर बीच चीन. 5वी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे ही. आनिया रॉय कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या IPS अधिकारी. पुदुचेरी येथे पोलीस अधीक्षक आहेत. सलीमा इम्तियाज ICC एम्पायर नामांकित होणारी पहिली पाकिस्तानी महिला.
मनू भाकर बंदे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची सदिच्छा दूत बंदरे जहाजबांधणी मनू भाकर ग्लासगो इंग्लंडमध्ये आहे. 2026 मध्ये राष्ट्रकुलचे आयोजन करणार. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राजाने वाढत्या खर्चामुळे नकार दिला. निखित जरीन आहे तेलंगणा पोलीसच्या DSP पदावर रुजू. ते बॉक्सर आहेत निखित जरीन. बेंगळूरच्या BCCIने सेंटर ऑफ द एक्सलन्स सुरू केले. इराण चषक क्रिकेटचं आहे. 2024 विजेता आहे मुंबई आणि उपविजेता आहे शेष भारत. दीपा कर्माकर आहे निवृत्त जिम्नॅस्टिक खेळाडू. राज्य त्रिपुरा. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय जिम्नॅस्टिक. 2016 ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थान हॉल्ट प्रकार. 14 ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये कांस्य पदक आणि 18 FIG वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. आणि आता 2024 जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. दीपा कर्माकर जगातील 5 महिलांपैकी एक आहे ज्यांनी प्राडू नोव्हा वॉकटॉनमध्ये प्रभुत्व मिळवलेले आहे. त्यांना 2015 अर्जुन पुरस्कार, 2016 मेजर ध्यानचंद्र खेलरत्न आणि 2017 पद्मश्री. आणि 38वे राष्ट्रीय खेळ आयोजन उत्तराखंडमध्ये. बाय.